बघा, माणूस किती जागला त्याच्यापेक्षा कसा जागला याला महत्व आहे. मरावे परी कीर्ती रुपये वरावे. आज माणसं आहे ना कसे जागात्यात, मरतीने म्हणून जागात्यात. पण मला काहीतरी करायचंय आणि मी काहीतरी करीन, याचं नाव जीवन. म्हणून तुम्ही जगा, दुसऱ्याला जगू द्या. म्हणून आजपर्यंत आपले जेवढे संत होऊन गेले, जेवढे ऋषीमुनी होऊन गेले, जेवढे क्रांतिकार होऊन गेले, त्याने काय केलं, काहीतरी करून गेले. आणि काही ना जनावरावाने आले, जगले, मेले. तसे आद्य शंकराचार्य, आजही काय शंकराचार्य पीठ, त्यांनी जी संस्था चालू केलेली आहे संन्यासाची, त्या गादीवर जो असतो त्याला कोण म्हणतात, शंकराचार्य म्हणतात. आणि शंकराचार्यांनी काय केलं, हे देवाला न मानणारे कॉम्रेड लोक आणि जे बौद्ध लोक आणि त्या देवाला मानणारी ज्ञान, संन्यासाला मार्गदर्शन, आणि जे बद्रीनाथ जे आहे, बद्रीनाथाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कोणी केली, शंकराचार्याने केली. शंकराचार्याने असे कवित्व केलेले, शंकराचार्यांना भाष्य लिहिलेले, शंकराचार्यांना समाजाला जगण्याकरता, संस्कृती, भारतीय संस्कृती टिकण्याकरता असं अनेक काम केलेले. म्हणून आद्य गुरु कोण, शंकराचार्य. पण तो ज्या वेळेला काम करत होता त्यावेळेला लोक त्याला त्रास देत होते. ज्या वेळेला माणूस चांगलं काम करतो त्यावेळेला त्याला लोक त्रास देतात. आता माझं काय ध्येय आहे, हा भैरवनाथ आहे, त्या भैरवनाथाचं प्रचार व्हावा, इथं पब्लिक यावा. आणि हा शंकराचा अवतार आहे, हे कुळदैवत आहे. इथं पब्लिक जर आली साईबाबावानी, तर इथं रोजगार, डोंगराळ भागातले आदिवासी लोक आहे, यांना रोजगार मिळेल. हा जी टाकीजवळ जायला पाहिजे याच्यातली माहिती, पण जी काय टाकीजवाले येते नाही, काही नाही. जी टाकीजवाली कावळा घेतात, मांजरं घेतात, त्याचा करतात. आणि आपलं जे कुळदैवत आहे असं कोणाची हिंमत नाही का बुवा आम्ही येऊ. आणि हा भैरोबा जो आहे, जागी एक भैरोबा, तोच आहे. पण हे जोडी नाही, पती पत्नी आहे. ही देवाची देवबाटोची जागा आहे, हा स्वयंभू आहे, ही माहिती द्यायची, त्याला कोणी तयार होत नाही. असे ते शंकराचार्य त्यावेळेला काम करत असताना त्यांची आई वारली. त्याचं आईवलंही प्रेम होतं. मग ते उचलायला जे भाऊबंद म्हणतात ना, तो ब्राह्मण होता. आणि ब्राह्मण ते कोणी येईना. मग त्यांनी त्या आईचे 3 तुकडे केले. आईचे 3 तुकडे केले, स्मशानात नेले, ती जाळली. पण त्यांनी त्याचं काम काय सोडलं नाही. आजही आपले भारतीय जवान आहे, सैन्यदल, नौकादल, विमानदल, सीमेवर जातात, मरणाची भीती त्यांना नाही आहे. आणि मग ते काम करतात. आणि आपले तरुण काय करतात, मोबाईलमध्ये एन्जॉय, आईवडिलांना मारतात. आईवडील वृद्धाश्रममध्ये, आईवडिलांना, मम्मीला अक्कल नाही, पप्पाला अक्कल नाही. काय करू राहिले, विनाशकाळ विपरीत बुद्धी. ही पाश्चात्य संस्कृती आपल्या भारतात आली. आणि तुम्हाला मुलं होणार आहे, तुमची काय अवस्था आहे, सगळं माणूस पायापाशी पडतात, दूरदृष्टी नाही. तसे शंकराचार्य दूरदृष्टी होते, त्यांची गादी आजही चालू आहे. तसं मरावे परी कीर्ती रूपे वरावे, हे करण्याकरता आद्य शंकराचार्य यांची हे चरित्र आहे, जिद्द आहे. आणि प्रत्येकापाशी जिद्द पाहिजे, मी काहीतरी करीन, जगा आणि जगू द्या. ही संस्कृती आपल्याला ही केव्हा येते, वैशाख महिन्याच्या पंचमीला ही शंकराचार्य जयंती. काय ही जयंती साजरी करा. बघा, हे विचार जर पटले असेल क्लिक करा, सदस्य व्हा. जय भैरवनाथ महाराज की जय.